मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, आज एकीकडे प्रबोधनकार ठाकरे यांची जन्मदिवस होता. तिकडे काही शिवसैनिक अभिवादन करायला गेले होते, पण दुसरीकडे माँसाहेबांच्या पुतळ्यावरती कोणीतरी रंग टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडे तपास सुरू आहे, परंतु त्या दिशेने कोणतेही CCTV नाहीत अशी माहिती समोर येते. जे CCTV आहेत त्यांचं डायरेक्शन दुसऱ्या दिशेने आहे. कसं पाहताय तुम्ही याकडे? नाही, मुळामध्ये हे सगळं फेल्युअर सरकार आणि पोलिसांचं असेल. कारण CC कॅमेरे नीट जागेवर आहेत की नाही सार्वजनिक ठिकाणचे हे तर बघण्याचं त्यांचं काम आहे. आणि त्या व्यतिरिक्त पण म्हणजे CC कॅमेरे आत्ता आले, पण त्याच्या आधी नसताना पण पोलीस छडे लावत होते, गुन्हेगाराला पकडत होते. आज CC आहेत म्हणून अपेक्षा करतो, नसते तरी आपण पकडले. तर पोलिसांकडनं कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी तो जो कोणी आहे त्याचं वर्तमान भूतकाळ काय आहे, त्यांनी का केलं, कोणी सांगितलं, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. राज ठाकरे जेव्हा आले होते भेट द्यायला, पाहणी करायला, तेव्हा तुम्ही होतात. तुम्ही काहीतरी माहिती त्यांना सांगत होतात. काय नक्की राज ठाकरे बोलत होते? आल्यानंतर त्याने तेच विचारलं की नक्की काय. तर त्यावेळेला सिद्धार्थ म्हणून जो माझी शाखाप्रमुख पण तिथे उभा होता, त्यांनी जी मला माहिती दिली ती मी त्यांना सांगत होते. आणि त्यांनी लगेच पोलिसांना बोलवलं आणि त्यांनाही कडक शब्दात त्यांनी समज दिलेली आहे. 24 तासात हे मिळालंच पाहिजे. जो कोणी आहे तो मनोरुग्ण आहे का, मुद्दाम केला आहे का, कोणी सांगितलं आहे का, त्याचं वर्तमान काय आहे, त्याचा भूतकाळ, ते सगळं सांगितलं. काल वरळी डोममध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा झाला आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय, तुम्ही लिहून घ्या, तुम्ही शूट करून घ्या, महायुतीचाच महापौर बसणार, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. तुम्ही कशा पद्धतीने याकडे पाहता? त्यांना जो कॉन्फिडन्स हवा असतो कार्यकर्त्यांना देण्यासाठी तो बरोबर होता. परंतु जनता काय म्हणते किंवा जनतेला काय वाटतंय ते आता बघू ना आपण. एक त्यांच्या पक्षाला मोटिवेट करण्यासाठी आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांना जे सांगितलंय, जनता ठरवते, आम्ही पण ठरवतोय काय करायचं. पण त्यांनी असे देखील आरोप केले की कोविडमध्ये भ्रष्टाचार असेल, त्या अगोदरचे काही भ्रष्टाचार असतील. आमच्याकडे बहुमत म्हणजे 2017ला आम्ही ठरवलं असतं तर आमचा महापौर झाला देखील असता, परंतु आम्ही उद्धवजींच्या पक्षाला महापौर पद दिलं. त्यावेळेला तुमचा दिल्लीचा कॉन्फिडन्स नव्हता असं मला वाटतं. आणि आत्ता ज्या पद्धतीने चाललंय आणि जे सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत आणि तुम्हाला फक्त आरोपच करता येतात आणि तुम्ही ते करतच आलात, पण तुमच्याकडे आरोप असलेले सगळे बसलेत, त्याचं काय? एक शेवटचा प्रश्न, शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर आहे. अनेकांना अनुदान अजूनपर्यंत मिळत नाही. काही जणांना तहसीलदार कार्यालयात, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला जाऊन देखील त्यांना अनुदान मिळत नाही आहे. कुठेतरी शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर आहे, जी महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुरू करण्यात आली. मुळामध्ये गरिबांसाठी चालू झालेलं शिवभोजन, लाडक्या बहिणींच्या याच्यामध्ये मतं मिळवली, आता लाडक्या बहिणी कट करत चालले. कर्जबाजारी झालेलं राज्य आहे, त्यामुळे एक एक बंद करतायत. याचा बोध जनतेने घ्यावा असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, जे कबूतरखाने आहेत ते कबूतरखाने कुठेतरी बंद होण्याच्या मार्गावर होते, परंतु लोढा यांनी बोरिवलीमध्ये कबूतरखाना सुरू केला आणि प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू करणार अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली. आणि मस्जिद बंदरमध्ये देखील एक कबूतरखाना अनधिकृतपणे सुरूच आहे. त्या वॉर्डमधल्या लोकांनी ती ॲक्शन घ्यायची आहे. आणि सुप्रीम कोर्टाला जर हे मानतच नसतील तर याचा अर्थ असा होतो की हे संविधानाच्या विरोधातच आहेत, कोर्टाच्या विरोधात आहेत. लोढाने स्वतःची 10 एकराची जमीन घेऊन करावं. मुंबई का तुमच्या बाची आहे? धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.